सिल्वर ओक वरती हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट। हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। इंदापूरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील लढणार का याकडे लक्ष। हर्षवर्धन पाटील 4 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळेल असं वाटत नाही ते दुसऱ्या पक्षामध्ये जातात। हर्षवर्धन यांना भास होतोय पवारांच्या सोबत जाऊन फायदा होईल। भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका। शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळावी, गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे आमदार, मनसेकडून संदीप देशपांडे वरळीमधून लढणार असल्याची चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचं प्रकरण आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नाहीच। 15 ऑक्टोबरला पुढची सुनावणी। ठाकरे गटाचं सत्वर भूवरी ये हे गाणं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध। महाराष्ट्रामध्ये माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घातल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री धनंजय मुंडेंचीही उपस्थिती राहील। फडणवीसांच्या सभेमध्ये निघाला साप। नागपूरच्या जैताळा इथं आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये साप निघाल्यामुळे गोंधळ। सोलापूरमधल्या माढा विधानसभेमध्ये यंदा ऊस दराचा मुद्दा रंगणार। ऊस दरावरून अभिजित पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यामध्ये चढाओढ। पहिल्यांदा ऊसाला 3.5 रुपयांचा दर देऊन अभिजित पाटलांची बबन शिंदे आणि इतर स्पर्धकांवरती मात। शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून 4 स्मरणपत्र देण्यात आली। मनोज जरांगेंचा नारायणगडावरती 175 एकर मैदानामध्ये दसरा मेळावा। मेळाव्यासाठी 200 एकरवरती पार्किंगची सोय। लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असल्याची माहिती। महाराष्ट्रामधील ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांनी समज द्यावी हे सांगण्यासाठी भेट घेणार। काल वडेट्टीवारांकडे राहुल गांधींच्या भेटीची मागितली वेळ। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन नांदगावकर यांच्या शिवसेनेचा रॉबिनहूड या पुस्तकाचं प्रकाशन। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन। विना अनुदानित शिक्षकांचं मागील 49 दिवसांपासून आझाद मैदानावरती आंदोलन। सरकार दखल घेत नसल्यामुळे आक्रमक होत आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक बस सेवेच्या चालक कंडक्टर यांचा संप। 2000 पेक्षा जास्त बस चालक आणि कंडक्टर यासोबतच डेपोमधील कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। नागपुरात पोलिसांचं गैरवर्तन। सिग्नलवरती दुचाकी थांबवून उभ्या असलेल्या दाम्पत्यावरती पोलीस कर्मचारी खर्रा खाऊन थुंकला। दाम्पत्यानं सुनावले पोलिसांना खडे बोल। वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता। मुख्य आरोपी मिहिर शहाने मद्यपान केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण न्यायालयानं सुनावली कोठडी। पुण्यामध्ये स्कूल बस चालकाकडून 8 वर्षांच्या 2 मुलींवरती अत्याचार। 45 वर्षाच्या चालकाला अटक। वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामधील अत्याचाराचं प्रकरण। वंचितच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांची स्कूल व्हॅनवरती दगडफेक। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीवरती कठोर कारवाई करणार। पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला। संस्था चालकांची सुद्धा चौकशी करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गृह खात्याकडून अपेक्षा करणं व्यर्थ। पुण्याच्या वानवडीमध्ये अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरती सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये बापानं स्वतःच्या मुलीवरती 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना। शाळेमधल्या गुड टच बॅड टच या उपक्रमामधून संबंधित प्रकार उघड। आरोपी पंकज ठाकूर पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावरती अत्याचाराचा गुन्हा। लोहारा पोलीस ठाण्यामधील चालकानं घटस्फोटित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून केला अत्याचार।
चंद्रपूरच्या कोरपना इथल्या विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये उचलणार मुद्दा, शाळा व्यवस्थापनाला अटक करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।